चला आज जरासं मेकअप करत करत तुमच्याशी बोलणार आहे. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आज जरासं बाहेर जाणार आहे, एक कार्यक्रम आहे. तर म्हटलं की चला, आपल्याला काय आता श्रावण महिना आहे त्यामुळे नटलं तर पाहिजेच. कशाची आठवण आली सांगा बरं? कशाची आली आठवण? नाही आठवलं? अहो आपल्या बिग बॉस मधल्या वर्षाताई करतात की नाही असं. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या वेळेला ती पद्धतच आली होती. आम्ही जेव्हा तरुण होतो तेव्हा, त्या माझ्यापेक्षा खूप लहान आहेत, जवळजवळ 10 वर्षांनी लहान आहेत वर्षाताई. पण आमच्या वेळेला ती पद्धत होती, अशा इथून बटा काढायच्या, ह्या कट करायच्या. बघा आमचे सुद्धा ह्या बटा तेव्हापासून अशा ह्या कट केलेल्या असतातच, फक्त आम्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने फक्त अशा पुढे आणतो. पण हल्लीच्या मुलींच्या कशा ते स्टेप कट वगैरे असतात, त्यामुळे ते 100 वेळा हात घालत असं मागच करत असतात सारखं ते डोळ्यावर आणि कपाळावर केस येत असतात. आमच्या वेळेला असं नव्हतं, कपाळ दिसलं पाहिजे. तर वर्षात असं करतो, ती सवयच होती तेव्हा आम्हाला. परवा त्यांनी वर्षाताईंनी केलेलं बघितलं आणि मला असं माझं तरुणपण आठवलं बरं का. तर तुम्ही म्हणाल काय मॅडम हल्ली बिग बॉस विषयी बोलता, तर वर्षाताईंना सपोर्ट करायचा बरं का आपण सगळ्यांनी. अहो या वयात त्या भलेही जाऊ देत, बिग बॉसमध्ये जाऊन पैसे कमावणार असतील, काही असू देत, पण त्यांची बोलण्याची स्टाईल वगैरे जे आहे ना, ती अजिबात बाद नाही आहे, खराब नाही आहे, छान आहे आणि आपल्याला ती आवडती आहे ना. तर मी आत्ता चाललेली आहे एका कार्यक्रमाला. तर मग म्हणून म्हटलं की चला आता काय काय हे मंगळसूत्र हे सगळं तुम्ही आता बघितलेलं असणार आहे बरं का. कारण आता ह्या दिवाळीनंतर मी काही खरेदी केलेली नाही, तुम्हालाही माहिती आहे ना. पण बघा काय मॅचिंग केलंय आणि कसं केलंय. मी हे लावलेलं आहेच, हे 5 रुपयाला मिळतो, आधीच सांगते. ही पेन्सिल जराशी ओढणार आहे, कारण की कसं होत आहे, हल्ली आमच्या भुवया ज्या असतात ना, ह्या पातळ होतात, म्हणजे केस पातळ असतात, विरळ असतात, आणि त्यामुळे जास्त नाही ओढायचं, नाही तर ते फारच बटबटीत दिसतं. थोडंसं लावलंय न लावलंय असं ओढायचं फक्त. आणि मला ते काजळ आणि ते लावता येत नाही म्हणजे तेच खरं. मला बाकीचा काही मेकअप मला फारसा करता येत नाही. आवडत नाही असं नाही, आवडतं सगळं, पण येत नाही, त्याला काय करायचं. तर असू दे, हा एवढाच माझा मेकअप. आणि तुम्हाला दाखवते मी आज इकडे फुल न घालता काय घातलंय. हे दिसलं का तुम्हाला? हे एक 2 मिनिटात आले, पळत पळत दूध ठेवलेलं आहे, पटकन जाऊन दूध बंद करून येते. अशी ढिगभर कामं आपली बायकांची असतात. तर ही ब्लाऊज जे आहे, या ब्लाऊजला किती पिना लावल्यात मी आता दाखवते, कारण की मी झाली आहे बारीक. तर नेहमीप्रमाणे आपली इथे एक पिन आहे, इथे एक निऱ्यांना पिन लावलेली आहे. तुम्हाला माहिती आहे मी इथे पिन लावते म्हणजे हे हलत नाही. त्याचप्रमाणे एक पिन आज मला ब्लाऊजला इथं लावायची आहे. बघा हा एवढा ब्लाऊज सैल झालेला आहे. तर मी आता सरळ काय करणार आहे, कुठे शिवत बसायचं आणि टिपा मारत बसायच्या, तर मी सरळ सरळ हे असं करणार आणि इथे असं आतून लावणार. काय करायचं त्याला आयत्या वेळेला, आणि हे असं होतंच ते. तर आता हे या पद्धतीने इथे केलेलं आहे, पिन लावलेली आहे. आणि हा पदर इथून दिसला पाहिजे असा, त्यामुळे इथे खाली आतमध्ये एक पिन लावलेली आहे, इथं याच्या आतल्या बाजूला. त्यामुळे हा पदर असा एकदम मस्त बसलेला आहे, दिवसभर अजिबात हलणार नाही. तर दाखवते तुम्हाला मागूनही माझा केटा. साडीची किंमत आहे 350 रुपये. सिल्कच असावी, पण मी मागच्या दसरा, दिवाळी, नवरात्र या काळामध्ये असा आणि एक आंबा कलर मी सेम टू सेम घेतलेला आहे. आणि होता निळा, तो मी एका माझ्या मैत्रिणीला गिफ्ट केला. आणि एक गुलाबी पण होता, तोही मी गिफ्ट केला. आणि सगळ्याला बॉर्डर मात्र ब्राऊनच होती, हीच होती म्हणजे मरून. तर कशी वाटते ही साडी आणि कसा वाटतोय गेटअप श्रावणातला, हे बघा. आणि हे
बांगड्या ह्या 100 रुपयाला घेतलेल्या आहेत आणि याच्यावरती हे खडे लावलेले आहेत, म्हणून मग मी आज हे घातलेलं आहे, असं मॅचिंग केलेलं आहे. हे बघा कानातलं, या कानातल्याचा एक खडा उडला आहे पण तरी घालतेच मी, तो उडला तर उडला, कारण ह्याला मॅचिंग आहे ना ते. तर असो, तर बाय. आता मी कार्यक्रमाला जाऊन येते आणि बघू संध्याकाळी काही सुचलं तर आणि एखादा व्हिडिओ करू. अलीकडे आपले एन्जॉय लाईफ अशा पद्धतीने माय स्टाईल माय लाईफ, माय स्टाईल माय लाईफ, माय रूल असं आपण जगत असतो 60 नंतर. तुम्हीही तशाच जगत राहा. आपली कर्तव्य तर आपण करायची कधीच, त्याच्यात तर आपण मागं पडत नाही, जबाबदाऱ्यांमध्ये आपण मागं पडत नाही. आपण एक यशस्वी गृहिणी आहोत आणि समजा तुम्ही वर्किंग असलात, म्हणजे आता रिटायर असणार 60ला, तरी सुद्धा तुम्ही यशस्वी गृहिणी ह्या होताच. 60ला आपण एन्जॉयच केलं पाहिजे, कारण की आत्तापर्यंत आपण करिअर, नोकरी, मुलांच्या जबाबदाऱ्या, संसार, घर, येऊ त्यों ह्याला सगळा सपोर्ट करत राहिलो आणि स्वतः लाईफ जगायचं राहूनच गेलो. तर काहींचे छंद जोपासायचे राहिले असतील, काहींना खूप हिंडायला फिरायला आवडत असेल, तर सर्व गोष्टी करून घ्या, एन्जॉय करा. मरताना काही इच्छा अतृप्त ठेवू नका. नंतर मेल्यावरती त्यांनी आपल्यासमोर काहीतरी इच्छा व्यक्त कराव्यात किंवा काहीतरी खायला आणून ठेवावं ही अपेक्षा सुद्धा करू नका, कारण की काय माहिती ते मिळतं की नाही आपल्याला तेव्हा, आणि मेल्यानंतर घेऊन काय करायचं. तर आत्ताच जे खावंसं वाटतं ते खावा, जे ल्यावंसं वाटतं ते ल्या. आणि तुम्हाला हेही मग तुम्ही म्हणाल मॅडम सगळ्यांनाच काही शक्य होत नाही आहे, असं काही नाही आहे. 60ला तुम्ही आलेले असता, थोडेसे तुमच्या हातामध्ये पैसे असतात, आणि मी कुठे तुम्हाला खरं सोनं घालायला सांगते. मी स्वतः इमिटेशन ज्वेलरी लग्न झाल्यापासून घालते आणि मी कशाला तुम्हाला सोनं घालायला सांगू. आता मी तुम्हाला म्हटलं ना, माझी 350ची साडी आहे, तुम्हाला आवडली असणारच आहे. मग तुम्ही म्हणता मॅडम कुठे मिळतात एवढ्या स्वस्त साड्या. सगळ्या गावांमध्ये स्वस्त साड्यांची दुकानं मस्त मस्त मोठी मोठी असतात. तुम्ही तिथे जाऊन सांगितलं की 1000ची साडी दाखवत, तर हीच साडी तुम्हाला 1000ला दाखवतात. आणि तुम्ही म्हणलात नाही मी 300च्या वर साडी घेणार नाही, तर मग बरोबर ते 350-400 पर्यंत दाखवतात आणि आपण 300ला चढून बसलो तर 350ला आपली साडी मिळते. छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपणच जर का म्हटलं की नाही मला खूप खर्च करायचा आहे, खूप पैसे आहेत म्हणून पैसे साठवून ठेवा. खर्च तेवढाच करा जेवढा लागतो. आणि तुम्हाला एक खरं सांगू का, तुम्ही म्हणता की आनंदाने जगायला असं छान छानच कशाला दिसायला पाहिजे. तर तुम्ही जेव्हा आरशात बघता तेव्हा तुम्हाला छान दिसलं पाहिजे. तुम्ही बाहेर जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला गटारी, तुटलेले रस्ते, येऊ तेव्हा बघून नको वाटतं. तुम्हाला छान छान बाग वगैरे बघितली की किती मस्त वाटते. तुम्ही म्हणता की नाही मॅडम तुमची बाग बघायला रोज आवडते, कधी फुलं असतात कधी नसतात, पण तुम्हाला बाग बघायला आवडते, होय की नाही. साधी तुम्ही बाग खूप असंच पसरलेली होती तर तुम्ही म्हणायचं मॅडम ते जरा कटिंग करा वगैरे. तर म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की नीटनेटकं राहणं, छान राहणं हे बघणाऱ्या व्यक्तीला सुद्धा छान वाटतं, आपल्यालाही छान वाटतं. आणि ही एक पॉझिटिव्हिटी आहे आणि ही आपण पॉझिटिव्हिटीच पसरवत असतो. पॉझिटिव्हिटी काय करते, आनंद देते, सकारात्मकता. आणि नकारार्थी गोष्टी दुःख देतात. तर आपल्याला सकारात्मकता पसरवायची आहे, पॉझिटिव्हिटी पसरवायची आहे. आनंदी राहा आणि आनंद पसरवा, हसा आणि हसवा.